पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचे सावट, शेतात पिकाची शाश्वती नाही। अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय। शेतकरी अडचणीत आहे। त्यात भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याचे थकीत ऊस बिलामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे। अशा परिस्थितीत दिनांक 20 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश दादाजी बिराजदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाहीर केले। देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात अशा परिस्थितीत भाऊसाहेब बिराजदार कारखाना उभारण्याचं स्वप्न उराशी बाळगून 20 ते 25 वर्ष सतत संघर्ष करत कारखाना उभा केला। कित्येक अडचणींना तोंड देत शासन दरबारी खेटे घालत एकरकमी भागभांडवल मिळण्याचे धोरण असताना 15 वर्ष विभागून मिळालेल्या भागभांडवलावर कारखाना उभा केला। वेळप्रसंगी आमच्यासह संचालक मंडळाचे घरातील सोनं नाणं, शेती बाडी गहाण ठेवून कारखाना केला। पण कधी सलग 4 वर्ष पडणारा दुष्काळ तर कधी साखरेचे पडलेले भाव कारखाना अडचणीत आणण्यासाठी कारणीभूत ठरले आणि कारखाना अडचणीत आला। एक वेळ आणि इतरांसाठी रिकामी भाषणे करत स्वतःसाठीही जगता आलं असतं। शेतकऱ्यांच्या उसावर होणाऱ्या राजकारण पाहून वेदना व्हायच्या, पण अशाही परिस्थितीत भाऊसाहेबांचं स्वप्न, आमच्यावर झालेले संस्कार, आम्हाला आपल्या लोकांसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी दादांनीही पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीच्या कारखान्यात अनेक प्रकल्प उभारत कारखाना मोठा केला। आजपर्यंत 1800-1900 पर्यंत शेतकऱ्यांना उसाचा दर मिळणाऱ्या भागात 2800 रुपयांपर्यंत भाव मिळू लागला, तोही वेळेत। क्युंजी इंडस्ट्रीजच्या माध्यमातून 7 वर्ष कारखाने आपल्या उत्तम गाळप करत आपल्यासह आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीकडे नेलं। उमरगा, लोहारा तालुक्यासह शेजारील निलंगा, औसा, तुळजापूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही भाऊसाहेब कारखान्यानं सर्वाधिक भाव दिल्यानं इतर कारखान्यांनाही जास्तीचा लाभ द्यावा लागला असून इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळू लागला। ऊसाला चांगला भाव मिळाला। परिसरातील युवकांना, कर्मचाऱ्यांना हाताला काम दिले। अनेक आजूबाजूच्या व्यावसायिकांना आधार दिला। कारखान्याचं नावलौकिक झालं। लोक कौतुक करताना थांबत नव्हते, अशी परिस्थिती निर्माण झाली। पण काळाच्या मनात वेगळंच होतं। ज्यांच्या परिस्पर्शानं हा कारखाना सोन्याचा धूर काढत होता, त्या अजितदादांचं अकाली निधन झालं। माझ्या भागातील शेतकऱ्यांनी दादाचा शब्द प्रमाण मानून आपल्या भाऊसाहेब सहकारी साखर कारखान्याला ऊस दिला होता। त्या माझ्या शेतकऱ्यांचं ऊसाचे बिल अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे अजून मिळालं नाही। त्यांचा पाठपुरावा आम्ही आमच्या स्तरावर पूर्णपणे करतच आहोत। निश्चितच ऊस बिल देण्यासाठी उशीर झालाय, पण येत्या काही दिवसात संपूर्ण बिल मिळवून दिल्याशिवाय आणि कारखाना चालू केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। त्यातच दरवर्षी पुन्हा एकदा आपल्या भागात पावसानं दडी मारल्यामुळं दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झालंय। शेतात पीक नाही, जनावरांना चारा नाही आणि माणसाच्या डोळ्यात पाणी आहे। गावोगावी पिण्याच्या पाण्याची सुद्धा दयनीय अवस्था निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत गुलाल फटाक्याने हारतुरे घेऊन वाढदिवस साजरा करणं माझ्या मनाला पटत नाही। आमच्यावरील आपुलकी व प्रेमापोटी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करणार असल्याचं समजते। म्हणून मी संकल्प केला की यंदा माझा दिनांक 20 ऑगस्ट हा वाढदिवस ना बॅनर, ना गुच्छ, ना फटाके, ना हारतुरे कोणत्याही प्रकारे साजरा करू नये। भाऊसाहेब बिराजदार कारखाना अनेकांच्या चुलीचा आधार, तर शेतकऱ्यांच्या उन्नतीचा शेतकऱ्यांचे हाल आम्हालाही माहीत आहे। नोव्हेंबर, डिसेंबर व 15 जानेवारी पर्यंतचे वेळेवर पूर्ण ऊस बिल देण्यात आले। या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आम्हा सर्वांचं योगदान, पाठिंबा, आशीर्वाद निश्चित प्रेरणांनी बळ देत राहील। सर्वांनी थोडासा संयम बाळगावा। भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचं थकीत ऊस बिल दिल्याशिवाय व हा कारखाना परत त्याच सन्मानानं सुरू केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। आपला माझ्यावरील विश्वास, प्रेम, पाठिंबा याच माझ्यासाठी शुभेच्छा। या संकटातून परत उभे राहण्यासाठी, आपल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी हा विरत संघर्ष सुरू राहील। धाराशिव, उमरगा, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।